हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय चवदार, चविष्ट, आंबट गोड चवीची अशी कैरीची चटणी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला नक्कीच आंबट असं काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासोबत मी आज आंबट गोड कैरीची चटणी शेअर करते. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर रेसिपी सुरू करूया. तर आपण इथे बघू शकता मी एक तोतापुरी कैरी इथे घेतलेली आहे आणि साधारणतः 250 ते 300 ग्रॅम आहे. तर आपण हिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसूनही घेतलेला आहे. आता हा देठाचा भाग आपण काढून घेऊयात आणि वरचा सालही आपण काढून घेऊयात. आता तुमची कैरी जर कवळी असेल तर तुम्ही नक्कीच वरचा भाग राहू देऊ शकता. परंतु ही कैरी थोडी परिपक्व झालेली आहे आणि थोडीशी निब्बरच आहे, म्हणूनच हा साल आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता इथे सर्व साल आपण काढून घेणार आहोत. आपण बघू शकता. तर ही कैरीची चटणी इतकी चवदार चविष्ट लागते, की तुम्ही जर एक वेळेस केली तर परत-परत नक्कीच बनवणार. अशी चवदार चविष्ट ही चटणी आहे आणि आपल्या तोंडाचाही स्वाद वाढवणारी अशी ही चटणी आहे. आपण एक वेळेस नक्की करून बघा. तर अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण आता ह्या कैरीचे छानपैकी काप करून घेणार आहोत. ही कैरी थोडी परिपक्व झालेली आहे, म्हणून थोडीशी कापायलाही मला इथे थोडीशी जडच गेलेली आहे. आपण बघू शकता. आणि अशाच प्रकारे कैरी आपल्याला इथं हवी आहे. अगदी छानपैकी कडक कैरी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपली चटणीही खूप छान होते. तर आपण इथे बघू शकता. आता व्यवस्थित आपण कैरीचा सर्व भाग कापून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित कापून घ्या आणि ही जी कैरीची कोय आपली उरलेली असते ती आपण फेकून न देता, आपण जर एखादी डाळ करताना त्या कैरीचा भाग, कैरीची कोय जर डाळीमध्ये घातली तर त्या डाळीलाही खूप छान आंबट अशी चव येते आणि ती डाळही खूप छान चवदार चविष्ट अशी होते. तर आता इथे आपण कैरीचं अगदी व्यवस्थित छानपैकी काप करून घेऊयात. तर इथे बघू शकता, खूपच सोपी साधी पद्धत आहे. आपण एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे बघू शकता, अगदी व्यवस्थित सर्व कैरीचे आपण काप करून घेतलेले आहेत. तर आता हे आपण साईडला ठेवूयात आणि यामध्ये आपण एक साहित्य परत ॲड करणार आहोत. ते आहे ओलं खोबरं. या ओल्या खोबऱ्यामुळे तर कैरीच्या चटणीला खूपच भन्नाट अशी चव येते. आता तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही इथं सुकं खोबरंसुद्धा ॲड करू शकता. तर हे साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी भरलेलं आहे. आपण इथे बघू शकता. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात आणि छानपैकी बारीक याची पेस्ट करून घेऊयात. तर इथे बघू शकता मी मोठं मिक्सरचं भांडं इथे घेतलेलं आहे आणि हे कैरीचं सर्व कापलेलं आपण भाग यामध्ये ॲड करणार आहोत आणि यामध्ये आपण कापलेलं ओलं खोबरंही ॲड करूयात. तर आता लागलेले साहित्य बघूया आपल्याला काय लागणार आहे. तर इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर कमीच ॲड करा. 10 ते 12 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. साधारणतः 1 इंच आलंही यामध्ये मी कापून घेतलेलं आहे आणि मूठभर कोथिंबीर यामध्ये अगदी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे आपण जिरे ॲड करणार आहोत. आणि ही आंबट गोड कैरी असते तरीही आपण यामध्ये 2 चमचे साखर ॲड करणार आहोत. त्यामुळे ही खूप छान भन्नाट अशी चव येते. आता यामध्ये मी शेंगदाणेही ॲड केलेले आहेत. अगदी 15 ते 20 शेंगदाणे आहेत आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. आता तुम्हाला जर घालायचे नसेल तर तुम्ही नक्की स्किप केलं तरीही चालेल आणि चवीनुसार यामध्ये मीठही ॲड करूयात आणि मिक्सरला छानपैकी बारीक अशी पेस्ट इथे करून घेऊयात. तर आपण बघू शकता, अगदी यामध्ये मी 2च चमचे पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडीशी रवाळ अशी पेस्ट आपण इथं करून घेतलेली आहे. अगदी हे बघा, तुम्हाला मी दाखवतही आहे. अशा प्रकारे ही चटणी अगदी मस्तपैकी वाटून घेतलेली आहे. तर इथे अगदी आंबट गोड चवीची चटणी आपली तयार झालेली आहे. परंतु यामध्ये आपण आणखीन एक तडका देणार आहोत, म्हणजे या चटणीला आणखीनच भन्नाट अशी चव येते. तर आता आपण ही सर्व चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर आहे की नाही अगदी साधी सोपी पद्धत. तर चला आता आपण गॅसकडे वळूया. आता इथे तडका देण्यासाठी आपण तडका पॅनमध्ये 1.5 पळी तेल ॲड केलेलं आहे. आता इथे आपण तेल आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त नक्कीच घालू शकता. आता इथे 1.5 पळी तेल घातल्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि यामध्ये तेल गरम झालं की अर्धा चमचा आपण इथे मोहरी घातलेली आहे. आपण इथे बघू शकता आणि मोहरी छान फुलली, तडतडली की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरेही ॲड करणार आहोत.
तर आता इथे बघू शकता आपले जिरे आणि मोहरी छान तडतडले आहेत, छान फुलले आहेत. आता यामध्ये बारीक लसणाच्या पाकळ्या मी 7 ते 8 ॲड केलेल्या आहेत. त्याही छान लालसर झाल्या, की यामध्ये 10 ते 12 आपण कढीपत्त्याची पाने ॲड करणार आहोत आणि कढीपत्ता अगदी छान स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे. आता आपण इथे बघू शकता गॅसच्या खाली घेऊन आपण इथे अर्धा चमचा लाल तिखट या तेलामध्ये ॲड करणार आहोत. म्हणजे आपल्या चटणीला आणखीनच छान भन्नाट अशी चव येते. तर आता ही तडका आपण चटणीवर ॲड करूया. तर तुम्हाला जर तेलामध्ये मिरची पावडर ॲड करायची असेल तर नक्कीच तेल खाली घेतल्यानंतरच ॲड करा. म्हणजे मिरची पावडर जास्त जळणार नाही आणि चवही आपली चटणीला खूप छान येईल. तर इथे बघू शकता आपली भन्नाट अशी चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपण हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे आपल्या चटणीला अगदी मसाले सर्व व्यवस्थित मिक्स होतील आणि चवदार चविष्ट अशी चटपटीत चटणी इथे तयार होईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा. म्हणजे मी जेव्हाही रेसिपी अपलोड करेल सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात आधी आपला व्हिडिओ बघू शकाल. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकामध्येही हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया आता आपल्या पुढच्या नवीन येणाऱ्या चटपटीत आणि झणझणीत अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय.